ज्या विद्यार्थ्यांना 2026-27 मध्ये डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग डिप्लोमासाठी जर प्रवेश घ्यायचा असेल तर तुमचे कॅप राऊंडचे फॉर्म सुरू झालेले आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग डिप्लोमा ज्या विद्यार्थ्यांनी 12वी किंवा ITI केलेला असेल तर ते विद्यार्थी आपला फॉर्म म्हणजे कॅप राऊंड रजिस्ट्रेशनचा फॉर्म कसा भरणार या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती बघणार आहे। तर सर्वात प्रथम तुम्हाला डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग डिप्लोमा 2026-27 या साईटवर यायचं आहे। साईट तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात येणार, तिथून तुम्ही डायरेक्टली साईटवर या। साईटवर आल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण ऑप्शन दिसून पडेल। सर्वात प्रथम संपूर्ण विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे। तर बघू शकता इथे तुम्हाला कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन असं एक ऑप्शन दिलेला आहे, तिथे क्लिक करून आपल्याला सर्वात प्रथम आपला ID आणि पासवर्ड हा रेडी करून घ्यायचा आहे, जेणेकरून त्या ID आणि पासवर्डवरून आपण आपला फॉर्म भरणार। तर कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनला क्लिक करा। बघू शकता कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनला क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचे नाव टाकायचे आहे, सेम टू सेम जसे तुमच्या 12वीच्या मार्कशीटवर किंवा ITIच्या मार्कशीटवर असेल। ठीक आहे, ज्या विद्यार्थ्यांनी 12वी केलेली असेल त्यांनी 12वीनुसार टाका, ज्यांनी ITI केलेलं असेल त्यांनी ITI नुसार टाका। ठीक आहे, त्यानंतर इथे तुमचा ईमेल ID टाका, मोबाईल नंबर टाका, त्यानंतर स्टेट महाराष्ट्र आणि कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये आहे तुम्ही तर इथे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा, एक पासवर्ड सेट करा। तर असा पासवर्ड सेट करा की जो पासवर्ड तुमच्या शेवटपर्यंत लक्षात राहिला पाहिजे। ठीक आहे, तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिलअप करून घ्या आणि त्यानंतर रजिस्टरचं जे ऑप्शन दिलेलं आहे इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुमचा जोही मोबाईल नंबर आहे त्यावरती तुम्हाला एक OTP येऊन जाणार आणि तो OTP तुम्हाला इन्सर्ट करायचा आहे। बघू शकता तुमची संपूर्ण डिटेल्स तुम्हाला दिसून पडत असेल, तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP आलेला आहे, तो OTP इथे इन्सर्ट करा आणि त्यानंतर क्रिएट अकाउंटला क्लिक करा। तुमचा ID आणि पासवर्ड हा रेडी होऊन जाणार। ID तुम्हाला SMS द्वारे तुमच्या मोबाईल नंबरवर येऊन जाणार आणि पासवर्ड हा तुम्ही स्वतः सेट केलेला आहे। तर ID आणि पासवर्डने आता करणार आपण कॅन्डिडेट लॉग इन। तर त्यानंतर कॅन्डिडेट लॉग इनला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि यामध्ये बघा DSD 26 यापासून एक तुमचा ID रेडी झालेला आहे, तो ID तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर आलेला आहे, जो मोबाईल नंबर तुम्ही आता फॉर्ममध्ये ॲड केलेला आहे तो ID इन्सर्ट करा। इथे तुम्हाला पासवर्ड टाकायचा, पासवर्ड आता जस्ट तुम्ही सेट केलेला आहे तोच पासवर्ड इथे इन्सर्ट करा आणि त्यानंतर लॉग इनला क्लिक करा, म्हणजे आपण आपल्या प्रोफाईलमध्ये इन्सर्ट होणार आणि प्रोफाईलमध्ये गेल्यानंतर A to Z ज्या स्टेप दिलेल्या आहेत त्या आपल्याला 1 by 1 कंप्लीट करायच्या आहे। तर सर्वात प्रथम लॉग इन करा। लॉग इन केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण ऑप्शन दिसून पडेल। ठीक आहे, यामध्ये तुम्ही स्टेटस चेक करू शकता, पण सध्या आपल्याला आता इथून डॅशबोर्डचं पहिलं ऑप्शन आहे, आपण सध्या डॅशबोर्डला आहे। पहिलं ऑप्शन जे आहे सिलेक्ट स्क्रुनिटी, इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर तिथे क्लिक करा। क्लिक केल्यानंतर आपल्याला यामधून एक ऑप्शन सिलेक्ट करायचा। आता हे ऑप्शन कशासाठी आहे एकदा समजून घ्या। ठीक आहे, इथे आहे ई स्क्रुनिटी, इथे आहे फिजिकल स्क्रुनिटी। बघा हे जे आहे हे तुम्हाला डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करण्यासाठी ऑप्शन दिलेले आहेत दोन, हे 1 नंबर आणि 2 नंबर। तर बघा यामध्ये जर तुम्ही ऑप्शन चूज केलं ई स्क्रुनिटी तर तुमचे संपूर्ण डॉक्युमेंट्स हे ऑनलाईनमध्ये चेक होणार। ठीक आहे, तुम्हाला कोणत्याही कॉलेजला जायची गरज नाही आहे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करायला। हे ऑप्शन असं आहे की इथे तुम्हाला एक कॉलेज सिलेक्ट करायचं आहे कोणत्याही तुमच्या जवळपासच्या एरियामधलं आणि त्या ठिकाणी तुम्हाला ज्या दिवशी जायचं आहे त्या दिवस आपल्याला सिलेक्ट करावं लागेल आणि त्या दिवशी तुम्हाला तुमचे संपूर्ण ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन त्या कॉलेजला जाऊन तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून घ्यावे लागेल। आता तुम्ही म्हणसाल सर आम्ही 1 नंबर घ्यायचा की 2 नंबर, तर मला जर विचारत असाल तर मी तुम्हाला 2 नंबर ऑप्शन सांगेल। यामागचं रिझन असं आहे की तुम्ही जर कॉलेजला गेले तुमचे डॉक्युमेंट्स घेऊन व्हेरीफाय जर तुम्ही केले तर तुमचे हातोहात डॉक्युमेंट्स व्हेरीफाय होणार आणि डॉक्युमेंट्स व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला कन्फर्मेशन लेटर लगेच मिळून जाणार। आणि ऑनलाईनमध्ये असं आहे की तुम्हाला फॉर्म सबमिट करावा लागेल, तो फॉर्म ऑनलाईनमध्ये कोणत्या तरी कॉलेजला जाणार, तिथे मग शिक्षक चेक करणार, चेक केल्यानंतर तुमच्या फॉर्ममध्ये जर काही त्रुटी आली तर तुम्हाला ती त्रुटी ऑनलाईनमध्ये देण्यात येणार, मग तुम्ही विद्यार्थी परत चेक करणार, त्रुटी कशी कंप्लीट करायची, खूप अडचणी येऊ शकतात। आणि जर तुमच्याकडे कॉलेज खूप दूर असेल तर तुम्ही 1 नंबर चूज करा, परंतु मी सजेस्ट करेल की 2 नंबर चूज करा, कारण की लगेच तुमच्या हातोहात तुम्ही जेव्हा जाणार कॉलेजला तेव्हा डॉक्युमेंट्स व्हेरीफाय होऊन तुमचा फॉर्म हा डायरेक्टली कन्फर्म होऊ शकतो। ठीक आहे, तर आम्ही 2 नंबरचं ऑप्शन सिलेक्ट करतोय। 2 नंबरचं ऑप्शन सिलेक्ट करा आणि त्यानंतर प्रोसीडला क्लिक करा। प्रोसीडला क्लिक केल्यानंतर बघू शकता इथून तुम्हाला आता ज्या आपण ऑफलाईन व्हेरिफिकेशन घेतलं आहे तर तुम्हाला एक डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायची आहे, तुम्ही व्हेरिफिकेशन करायला कुठे जाणार। त्यानंतर त्या डिस्ट्रिक्टमधले कॉलेजची लिस्ट आलेली आहे, एक कॉलेज तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे। कोणतेही कॉलेज तुम्ही सिलेक्ट करू शकता ज्या कॉलेजला तुम्हाला व्हेरिफिकेशनला जायचं आहे। आम्ही एक कॉलेज सिलेक्ट केलेला आहे। यामधून तुम्हाला डेट सिलेक्ट करायची आहे की कोणत्या डेटला तुम्ही जाणार आहे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनला ऑफलाईनसाठी। तर आम्ही एक 24 तारीख चूज केलेली आहे। यामधून टाईम टेबल म्हणजे एक डेट
तर दिली आपण. आता तुम्हाला टाईम द्यायचा आहे की कोणत्या वेळेत तुम्ही तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाणार आहे. तर आम्ही पहिल्या नंबरचं जे ऑप्शन आहे सिलेक्ट करतोय. अशा प्रकारे तुम्हाला जसे तुम्ही ऑनलाईन तिकीट बुक करता त्या प्रकारे एक अपॉइंटमेंट बुक करून घ्यायची आहे आणि त्या वेळेत तुम्हाला त्या कॉलेजला जाऊन तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून घ्यायचे आहे ऑफलाईन व्हेरिफिकेशनसाठी. ठीक आहे. ऑनलाईनवाल्यांना अशा प्रकारे कोणतेही ऑप्शन येणार नाही. तर हे ऑप्शन सिलेक्ट करून आता केलं आपण कन्फर्म. कन्फर्म झाल्यानंतरचं ऑप्शन बघा. यामध्ये तुमचं शिक्षण म्हणजे 10वी 12वी जर महाराष्ट्रात झालं असेल तर तुम्हाला 1 नंबरचं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. तुमची 10वी आणि 12वी जर महाराष्ट्रामध्ये झालेली असेल तर तुम्हाला 1 नंबरचं ऑप्शन सिलेक्ट करायचं आणि जर महाराष्ट्राच्या बाहेर झालेली असेल तर या प्रकारे संपूर्ण ऑप्शन दिलेले आहे तुम्हाला. ते रीड करून घ्यायचे आणि त्या प्रकारे एक ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तर आमचं संपूर्ण शिक्षण महाराष्ट्रात झालेलं आहे. आम्ही 1 नंबरचं ऑप्शन सिलेक्ट केलं आहे आणि त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक करतोय. इथे कन्फर्म करा. कन्फर्म केल्यानंतर बघू शकता इथे विचारण्यात आलेलं आहे तुम्हाला की तुम्ही जे 12वी किंवा ITI कोणत्या डिस्ट्रिक्टमधून केलेला आहे. ज्यांनी 12वी केलेली असेल त्यांनी 12वीचा डिस्ट्रिक्ट चूज करा. ज्यांनी ITI केलेलं असेल त्यांनी ITIची डिस्ट्रिक्ट म्हणजे कोणत्या जिल्ह्यामधून तुम्ही शिक्षण घेतलेलं आहे हे तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आणि त्यानंतर इथे करायचं तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट. सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर बघू शकता इम्पॉर्टंट पार्ट आहे ते म्हणजे की रिझर्वेशन. तर बघा जे विद्यार्थी ओपनमध्ये असेल ते जनरलला क्लिक करतील. जे विद्यार्थी कॅटेगरीमध्ये असेल ते विद्यार्थी रिझर्वेशनला म्हणजे आरक्षित इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. ठीक आहे. इथे क्लिक केल्यानंतर यामधून तुमची कोणती कास्ट आहे एकदा चेक करा. तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवर संपूर्ण माहिती दिलेली आहे. त्यावरती जी ही कास्ट असेल ती तुम्हाला यामध्ये नमूद करायची आहे. तुमची SC असू शकते, OBC, ST, NTD या प्रकारे OBC सुद्धा असू शकते, SCBC सुद्धा असू शकते. ठीक आहे. आमची OBC कास्ट आहे तर या ऑप्शनला आम्ही OBCला क्लिक करतोय. तुम्ही तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवर जी ही कास्ट असेल त्या प्रकारे तुम्हाला नमूद करून घ्यायची आहे. ते नमूद केल्यानंतर तुम्हाला तुमची पोटजात सिलेक्ट करून घ्यायची. जे ही कुणबी, माळी, XYZ जे असेल ते सिलेक्ट करा. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेटचा स्टेटस विचारला आहे तर बघू शकता इथे ओरिजिनल डॉक्युमेंट्स अवेलेबल आहे आमच्याकडे. त्यानंतर कोणी दिलेली आहे तर सब डिव्हिजनल ऑफिसर तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवर बघा स्टॅम्प कोणी केलेला आहे. त्यानंतर नॉन क्रिमिनल आहे का तर हो, ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहे. आम्ही या प्रकारे संपूर्ण ऑप्शन फिल केलेले आहे. तुम्हीसुद्धा तुमच्या कास्टनुसार यामध्ये दिलेले संपूर्ण ऑप्शन या प्रकारे सिलेक्ट करून घ्या. ठीक आहे. SC वाल्यांना ST वाल्यांना नॉन क्रिमिलियर लागणार नाही, बाकी कास्टला नॉन क्रिमिलियर लागेल. ठीक आहे. आणि संपूर्ण डॉक्युमेंट्स तुम्हाला ओरिजिनल लागणार आहे अपलोड करण्यासाठी. तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिल करून घ्या. त्यानंतर बघा त्यानंतर 3 क्वेश्चन विचारण्यात येणार. दिव्यांग हँडिकॅप आहे का? आम्ही नो करतोय. येस नोमध्ये आन्सर द्या. डिफेन्स डिटेल्स विचारला आहे. तुमचे पालक आर्मी वगैरेमध्ये होते का म्हणजे एक सर्व्हिसमॅन? येस नोमध्ये आन्सर द्या. अनाथ तुम्ही अनाथ आहात का? येस नोमध्ये आन्सर द्या. अशा प्रकारे तिन्ही क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला तुमच्या रेकॉर्ड पाहून चेक करा आणि त्या प्रकारे तुम्हाला आन्सर द्यायचे आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा एक तुम्हाला डॉक्युमेंट्स द्यायचं आहे. तर यामध्ये ऑप्शन आहे तुम्हाला TCचं सुद्धा ऑप्शन आहे किंवा मग नॅशनॅलिटी आहे तुमच्याकडे ते ऑप्शन आहे तुमच्याकडे किंवा मग बर्थ सर्टिफिकेटसुद्धा देऊ शकता तुम्ही. ठीक आहे. तर या प्रकारे 3 पैकी एक जे डॉक्युमेंट्स असेल इथे तुम्हाला क्लिक करून घ्यायचं. आमच्याकडे सध्या नॅशनॅलिटी सर्टिफिकेट आहे, इथे आम्ही क्लिक करतोय. तुम्ही TCला किंवा बर्थ सर्टिफिकेट असेल तर त्यालासुद्धा क्लिक करू शकता. अशा प्रकारे हे ऑप्शन क्लिक करून घ्या आणि त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक करा. एकदा संपूर्ण माहिती जी दिली आपण वर ती एकदा तुम्ही चेक करून घ्या आणि त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक करा. त्यानंतर बघू शकता त्यानंतर तुम्हाला 2 ऑप्शन आलेले आहे. जे विद्यार्थ्यांनी 12वी केलेली असेल 12वी नंतर जर तुम्हाला डिप्लोमा करायचा आहे तर 1 नंबरचं ऑप्शन, ITI करून जर असेल तर 2 नंबरचं ऑप्शन. आपण दोन्ही ऑप्शन समजून घेऊ. बघा आता सध्या आपण HSC सिलेक्ट केलं आहे म्हणजे 12वी. तर 12वीचं बोर्ड कोणत्या सिलेक्ट करा, कोणत्या वर्षी पास झालेले आहे हे सिलेक्ट करा. 12वीचा सीट नंबर तुमच्या जेही मार्कशीटवर दिलेला आहे तो तुम्हाला यामध्ये टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या 12वीमध्ये जेवढे सब्जेक्ट असेल ते सब्जेक्ट यामध्ये सिलेक्ट करून घ्यायचे आहे. तुमची जी मार्कशीट असेल ते एकदा चेक करा. त्यावरती जेवढेही सब्जेक्ट असेल यामधून सिलेक्ट करा. भरपूर मोठी लिस्ट आहे. तुम्हाला तुमच्या मार्कशीटनुसार तुम्हाला यामध्ये सब्जेक्ट टाकायचे आहे. तर जेवढे सब्जेक्ट असेल हे सिलेक्ट करून घ्या यामध्ये. त्यानंतर खाली आल्यानंतर बघा इथे तुम्हाला 12वीचे ऑप्टेन म्हणजे किती मार्क्स मिळालेले आहे, आउट ऑफ कितीपैकी म्हणजे 650 पैकी किंवा 600 पैकी असेल ते तुम्हाला टाकून घ्यायचे आहे. पर्सेंटेज तुम्हाला ॲटोमॅटिकली येऊन जाणार. अशा प्रकारे तुम्हाला 12वीची माहिती फिल करून घ्यायची आहे. ठीक आहे. तुमची मार्कशीट चेक करा आणि मार्कशीटनुसार तुमची संपूर्ण माहिती फिल करून घ्या. सेम टू सेम तुम्हाला 10वीची माहिती भरायची आहे. कोणत्या बोर्डातून केलेली आहे, 10वी उत्तीर्णाचं वर्ष, त्यानंतर तुम्हाला सीट क्रमांक तुमच्या 10वीचा आणि इथे बघू शकता मॅथ्समध्ये किती मार्क्स मिळालेले आहे, सायन्समध्ये किती मार्क्स मिळालेले आहे आणि इंग्लिशमध्ये किती मिळाले आहे. अशा प्रकारे मार्कशीटवरून चेक करा 10वीच्या आणि इथे आउट ऑफ म्हणजे 100 पैकी असेल तर अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण माहिती फिल करून घ्या. आणि माहिती भरल्यानंतर संपूर्ण मार्क 2 वेळा चेक करा कारण की चूक व्हायला नको.
आणि त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड तुम्ही करू शकता. ठीक आहे, हे झाले आहे 12वीसाठी. ITI वाल्यांनी कसं टाकायचं बघू शकता. तर परत तुम्हाला वर यावं लागेल. यामध्ये तुम्हाला जे ITIचं ऑप्शन दिलेलं आहे इथे क्लिक करा. इथून बघू शकता इथे असे ऑप्शन दिलेले आहे. हे ऑप्शन कसं सिलेक्ट करायचं, तर तुमची जी मार्कशीट आहे त्या मार्कशीटवर दिलेलं आहे यामधलं कोणतं ऑप्शन घ्यायचं. तर त्याप्रकारे एकदा मार्कशीट चेक करा. CTS वगैरेचे ऑप्शन दिलेले असेल त्याप्रकारे तुम्हाला त्यामधून सिलेक्ट करून घ्यायचं. ठीक आहे, मार्कशीट चेक करा. मार्कशीटवर संपूर्ण माहिती दिलेली आहे. त्यानंतर इथून तुम्हाला बोर्ड सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमचा जे ही ITI आहे कशामध्ये आहे, इलेक्ट्रिशियन आहे, इलेक्ट्रॉनिक्स आहे, मेकॅनिक्स आहे, यामधून तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. बोर्ड वगैरे सुद्धा सिलेक्ट करून घ्यायचं आहे तुम्हाला. जेही तुम्ही कोणत्या बोर्डमधून पास झालेले असेल ते तुमच्या मार्कशीटवर दिलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर कोणत्या वर्षी तुम्ही पास झालेले आहे ते तुम्हाला टाकावं लागेल. इथे रोल नंबर टाका. त्यानंतर बघा इथे लास्ट इयरचे मार्क्स टाकायचे आहे किंवा मग लास्ट 2 सेमचे मार्क्स टाकायचे तुम्हाला, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, एक तर तुमचं इयरली पॅटर्न असेल तर लास्ट इयरचे टाका म्हणजे सेकंड इयरचे, आणि जर तुमचं सेमिस्टर असेल तर लास्ट 2 सेमचे मार्क्स इथे टाका. मिळालेले मार्क्स आउट ऑफ पर्सेंटेज ऑटोमॅटिक येऊन जाणार. ठीक आहे, हे झाली तुमची ITIची मार्कशीटनुसार मार्क्स टाका. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला सेम टू सेम खालच्या साईडला 10वीची माहिती भरायची आहे. 3 सब्जेक्ट जे सांगितले होते ते तिन्ही सब्जेक्ट तुम्हाला यामध्ये ॲड करून घ्यायचे आहे, जसे आपण पहिल्या वेळेस केलेले होते. बघू शकता इथे अशा प्रकारे 10वीचे संपूर्ण सीट नंबर, नाव वगैरे टाका. इथे मॅथ्सचे मार्क्स टाका, सायन्सचे टाका, इंग्लिशचे टाका. आउट ऑफ 100 पैकी असू शकते तुम्हाला टाका, पर्सेंटेज ऑटोमॅटिकली येऊन जाणार. अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिल करून घ्या. ITI वाल्यांनी ITI, 12वी वाल्यांनी 12वीची. ठीक आहे, माहिती फिल झाल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक करा म्हणजे आपलं एज्युकेशन डिटेल्स ही सेव्ह होऊन जाणार. त्यानंतर बघू शकता पर्सनल डिटेल्समध्ये तुमचे नाव, आईचे नाव आलेले आहे. इथे जन्मतारीख टाका, जेंडर सिलेक्ट करा, वार्षिक उत्पन्न किती आहे फॅमिलीचं, जेही रेंज असेल ती रेंज सिलेक्ट करा. धर्म हिंदू, बुद्धिस्ट, XYZ जेही असेल. मातृभाषा मराठी आहे, हिंदी आहे. या प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती फिल करून घ्यायची आहे पर्सनल डिटेल्समध्ये. ठीक आहे, ही माहिती फिल करा. त्यानंतर आपल्याला टाकायचा आहे तुमचा ॲड्रेस. जोही तुमचा ॲड्रेस असेल तुम्ही आधार कार्डनुसार टाकू शकता किंवा तुम्हाला जर काही वेगळा टाकायचा असेल तर तुम्ही तो सुद्धा टाकू शकता. ग्रामीणमध्ये असेल तर रुरल करा, शहरात राहत असाल तर अर्बन करा. ठीक आहे, यामध्ये तुमचा ॲड्रेस डिटेल्समध्ये टाका, तालुका जिल्हा टाका, गावाचे नाव टाका, पिनकोड टाका. ठीक आहे, खाली तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल ID जी तुम्ही रजिस्टर केलेली आहे ते तुम्हाला दिसून जाणार. ठीक आहे, अशा प्रकारे ॲड्रेस आणि पर्सनल डिटेल्स ही चेक करून घ्या. संपूर्ण माहिती जर ओके असेल तर तुम्ही सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक करू शकता. त्यानंतर तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा बघा, आणि यामध्ये तुम्ही तुमचा जोही फोटो आहे इथे अपलोड करू शकता. तर यामध्ये डायरेक्टली फोटो सांगितलेला आहे. लास्ट इयरला फोटो विथ सिग्नेचर म्हटलेलं होतं, म्हणजे वर फोटो होता आणि खालच्या साईडला सिग्नेचर होती. यावेळेस यामध्ये दिलेलं नाही असं ऑप्शन. जर तुम्हाला व्हेरिफिकेशनमध्ये जर काही अडचण आली तर तुम्हाला फोटो आणि त्याखाली सिग्नेचर असं एक ऑप्शन येईल, म्हणजे तुम्हाला करावं लागेल, कारण यावेळेस दिलेलं नाही आहे. यावेळेस फक्त फोटो सांगितला तर आपण यामध्ये फोटोज टाकू. जर फोटो विथ सिग्नेचर म्हटलं व्हेरिफिकेशनला तर तुम्हाला त्यामध्ये सिग्नेचर आणि फोटो हा कंबाईन करावा लागेल आणि इथे अपलोड करावा लागेल. ठीक आहे, तर यामध्ये फोटो सध्या आपण अपलोड करू आणि त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड करू. तर बघू शकता आपण सध्या फोटो यामध्ये अपलोड केलेला आहे. आता करणार आपण सेव्ह अँड प्रोसीड. त्यानंतर बघू शकता तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. तुम्ही JPG किंवा मग PDF अपलोड करू शकता. 1 MBची तुम्हाला साईज देण्यात आलेली आहे. डॉक्युमेंट्स बघा 10वीची मार्कशीट, 12वीची मार्कशीट, कारण आपण 12वी सिलेक्ट केलेलं आहे. ITI सिलेक्ट केलं असतं तिथं ITIची मार्कशीट मागितली असती. TC मागितलेली आहे, नॅशनॅलिटी मागितलेली आहे, कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिलियर एवढे डॉक्युमेंट्स मागितलेले आहे. TC यामध्ये कंपल्सरी नाही आहे, तुम्हाला असेल तर तुम्ही ॲड करू शकता, नसेल तर नाही ॲड केली तरीच चालेल. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. यामधून तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचे आहे. PDF किंवा JPG अपलोड करू शकता. सिलेक्ट केल्यानंतर इथे अपलोडच्या ऑप्शनवर तुम्हाला अपलोड क्लिक करावं लागेल आणि तुमची फाईल इथे येऊन जाणार आणि इथे तुम्हाला 2 टिक येऊन जाणार. बघू शकता तुम्ही इथे तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड केलेला इथे अपलोडचं ऑप्शन आलेलं इथे क्लिक करावं लागेल तुम्हाला. तर अशा प्रकारे 1 बाय 1 संपूर्ण डॉक्युमेंट्स अपलोड करून घ्या. अपलोडला क्लिक केल्यानंतर इथे 2 टिक येणार तुम्हाला. तुमचे जर डॉक्युमेंट्स सक्सेसफुल अपलोड झाले तर, आणि त्यानंतर व्ह्यूमध्ये जाऊन तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड झालेले चेक करू शकतात. पण स्टार्टिंगला एक चेक करा की इथे जोपर्यंत तुम्हाला 2 टिक येत नाही तोपर्यंत आपले डॉक्युमेंट्स हे सक्सेसफुल अपलोड झालेले आहे आपण समजू शकत नाही. तर संपूर्ण डॉक्युमेंट्स अपलोड करा. बघू शकता संपूर्ण डॉक्युमेंट्स अपलोड झालेले. आम्ही TC अपलोड केलेली नाही आहे कारण की कंपल्सरी नसल्यामुळे. तर अशा प्रकारे 2 टिक आलेले आहे. व्ह्यूमधून बघू शकतो. चुकीचे डॉक्युमेंट्स असेल तर डिलीट करू शकतो. अशा प्रकारे संपूर्ण डॉक्युमेंट्स अपलोड करून घ्या. डॉक्युमेंट्स ओरिजिनल आणि स्कॅन कॉपी असली पाहिजे आणि ती प्रॉपर व्हिजिबल असली पाहिजे, म्हणजे बघू शकले पाहिजे. ठीक आहे, तर टाकलेले डॉक्युमेंट्स जर ओके असेल तर तुम्ही कन्फर्म अँड प्रोसीडला क्लिक करू शकता. तर बघू शकता
कन्फर्म केल्यानंतर डॉक्युमेंट चेक करा. डॉक्युमेंट्स अपलोड झाल्यानंतर कन्फर्म केल्यानंतर तुम्ही तुमचा संपूर्ण फॉर्म बघू शकता. मी परत सांगतोय, हा फॉर्म आपण ब्लर केलेला आहे कारण की यूट्यूब पॉलिसीनुसार आपण पर्सनल इन्फॉर्मेशन दाखवू शकत नाही. यामध्ये दिलेली संपूर्ण माहिती, नाव, ॲड्रेस, तुमचे एकूण एक मार्क्स, ITIचे मार्क्स, 12वी असेल तर 12वीचे, 10वीचे एकूण एक सब्जेक्टचे मार्क्स, A to Z माहिती तुम्ही प्रॉपर चेक करा. कारण एकदा तुम्ही सबमिट केल्यानंतर एडिट करू शकणार नाही आहे. त्यामुळे तर संपूर्ण विद्यार्थ्यांनी चेक करा. आणि जर तुमचा फॉर्म ओके असेल तर तुम्हाला पैसे पेड करायचे आहे, म्हणजे फॉर्मची फी पेड करायची आहे. OBC असल्यामुळे 300 रुपये चालान आहे, तर 300 रुपये चालान तुम्ही फोनपेद्वारे करू शकता. अशा प्रकारे तुम्हाला बारकोड येणार, या बारकोडवरून तुम्ही पेमेंट करू शकता. पेमेंट झाल्याबरोबर तुम्हाला फॉर्मची प्रिंट येऊन जाणार. फॉर्मची प्रिंट काढायची, फॉर्मची प्रिंट घेऊन आणि ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन ऑफलाईनमध्ये व्हेरिफिकेशनला जायचं आहे. जर तुम्ही ऑनलाईन व्हेरिफिकेशन घेतलं असेल तर तुम्हाला तुमचा फॉर्म ऑनलाईनमध्ये व्हेरीफाय झालेला आहे का हे लॉग इन करून परत चेक करावं लागेल. फॉर्म भरण्याची जी लास्ट डेट आहे ही 6/7/2026 पर्यंत देण्यात आलेली आहे. तर तुम्हाला तोपर्यंत तुमचे जे डॉक्युमेंट्स आहे आणि फॉर्म आहे हा तुम्हाला लवकरात लवकर भरायचा आहे. डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग डिप्लोमा पॉलिटेक्निक ज्याही विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायची असेल या प्रोसेसनी तुम्ही तुमचे फॉर्म भरू शकता. लवकरात लवकर फॉर्म भरा. डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून घ्या. डॉक्युमेंट्स व्हेरीफाय झाल्यानंतर कसे चेक करायचे या संदर्भात किंवा बाकीच्या ज्या डिटेल्स असेल त्या तुम्हाला लवकरच आपल्या चॅनलवर वेळोवेळी देण्यात येणार. यानंतर मेरिट लिस्ट, कॅपराऊंडचे फॉर्म हे सुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.